हॅलो डिअर क्लास 9 स्टुडंट्स. आज आपण आपला चॅप्टर नंबर 4 दॅट इज मेजरमेंट ऑफ मॅटर हा कंटिन्यू करतोय. लास्ट चॅप्टर मध्ये तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युल्यावरून मॉलिक्युलर वेट कसं काढायचं हे मी शिकवलं होतं, बरोबर. मग आता आपण त्याच्या पुढचा पार्ट कंटिन्यू करू. आज आपल्याला बघायचंय व्हॉट इज मीन बाय मोल, व्हॉट इज मीन बाय नंबर ऑफ मॉलिक्यूल अँड हाऊ टू कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मॉलिक्यूल युजिंग अवोगाड्रोज नंबर. तर ह्या सगळ्या कन्सेप्ट आपल्याकडे असतील. सगळ्यात पहिलं आपण बघू व्हॉट इज मीन बाय मोल. मोल कशाला म्हणायचं. आता मोलची जी कन्सेप्ट आहे ना, ज्याने आजचं लेक्चर एकदम मन लावून ऐकलं, आजचं लेक्चर ज्याने समजून घेतलं, रिपीट वर बघितलं, त्याला पुढे जाऊन 11th 12th 10th पुढे कोणत्याही स्टँडर्ड मध्ये प्रॉब्लेम येत नाही. आणि हा चॅप्टर म्हणून तर आपल्याला बघा केमिस्ट्रीचा चॅप्टर आहे, इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. आणि जर मोलची कन्सेप्टच कळली नाही तर आपण काय सांगतो, मोल नाही कळला तर पुढे काहीच नाही कळणार. आणि मोल कळला, अवोगाड्रो नंबर कळला आणि त्या दोघांचा वापर करून कसा नंबर ऑफ मॉलिक्यूल शोधायचा हे जर कळलं तर आपल्याला पुढे जाऊन 11th स्टँडर्डच्या सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री पहिल्या चॅप्टर पर्यंत काही अडचण येत नाही. तिथून पुढे पण काही अडचण येणार नाही. ठीक आहे. मग सगळ्यात पहिलं मोलचे आपण डेफिनेशन लिहून घेऊ, मग तिला समजून घेऊ. अ मोल इज अ क्वांटिटी ऑफ सबस्टन्स. अ मोल इज अ क्वांटिटी. अ मोल इज अ क्वांटिटी ऑफ सबस्टन्स. सबस्टन्सला आपण काय म्हणतो, मॅटर. ओके, कन्फ्युज व्हायचं नाही. अ मोल इज अ quantity of substance whose mass in grams whose mass in grams whose mass in grams is equal to magnitude is equal in magnitude is equal in magnitude to the molecular mass of that substance आणि मॉलिक्युलर मास कशात मोजतो आपण, इन डाल्टन. तर डाल्टनला लास्ट लेक्चर सांगितलं होतं म्यू ने दाखवतो, बरोबर. मग आता आपल्याला ही डेफिनेशन लिहून झाली, आपल्याला समजून घ्यायचे काय म्हटलं सरळ सरळ. मोल इज अ क्वांटिटी. मोल म्हणजे काय आहे, कोणताही एक सबस्टन्स तुम्हाला दिला. सपोज आपण काय म्हटलं, या मार्करचं आपण दिलं प्लास्टिक. मग आपल्याला काय म्हटलं, याच्यात किती मोल आहे हे शोधायचं असलं तर आपण काय सांगतो, मोल इज अ क्वांटिटी. मोल एक काय आहे, अशी संख्या असेल ऑफ सबस्टन्स. किती हा सबस्टन्स आहे त्याचा आपण काय म्हणतो, मोल एक काय आहे, क्वांटिटी आहे. हुज मास इन ग्रॅम्स, म्हणजे मोलचं जर मास आपल्याकडे ग्रॅम मध्ये असेल, मी जर म्हटलं 1 मोल ग्रॅम इज इक्वल टू मॅग्निट्यूड इज इक्वल टू इन मॅग्निट्यूड. म्हणजेच काय, जर आपण नंबर निवडला तर नंबर मध्ये काय म्हणतो आपण, मॉलिक्युलर मास ऑफ दॅट सबस्टन्स इन डाल्टन. मग जर याला असं जर आपण समराईज केलं तर आपल्या काय लक्षात येतं बघा, 1 मोल, 1 मोल जर घेतला आपण, मोल कशात मोजतोय आपण, इन ग्रॅम. 1 मोल कशात मोजणार आहे आपण, ग्रॅम. इज इक्वल म्हटलं ना आपण, इज इक्वल इन मॅग्निट्यूड टू द मॉलिक्युलर मास ऑफ दॅट सबस्टन्स इन डाल्टन. मग आपण काय म्हणणार, 1 मोल ऑफ सबस्टन्स इन ग्रॅम इज इक्वल टू मॉलिक्युलर मास ऑफ द सबस्टन्स इन डाल्टन. मग याला जर आपण बघितलं तर आपल्या काय लक्षात येतं बघा, आपण कसं सांगू शकतो, याला जर आपण बघितलं तर हा जो आपला काय आहे, आपण जो एक फॉर्म्युला टाईप लिहिलं, याला तुम्हाला शॉर्ट मध्ये लिहायचं असलं तुम्ही लिहू शकता. मॉलिक्युलर मासला आपण MM ने दाखवू शकतो, MM इन डाल्टन. मग 1 मोल म्हणजेच किती आपल्याकडे, जेवढं मला जर समजा पाण्याचा 1 मोल दिला कोणीतरी, तर पाणी दिलं आपल्याला 1 मोल म्हणजे 1 ग्रॅम पाणी जर दिलं तर पाण्याचं जेवढं मॉलिक्युलर मास असेल तेवढे त्याचे काय असतात, आपण म्हणतो मोल असतात. मग फॉर एक्झाम्पल एका मोल मध्ये पाण्याचा मॉलिक्युलर मास किती आपल्याकडे, 18. म्हणजे 1 मोल म्हणजे पाण्याचे किती, 18 ग्रॅम, 18 डाल्टन. ठीक आहे. मग आता पुढे जाऊयात आपण. आपल्याला कोणतरी म्हटलं का नंबर ऑफ मोल काढायचे तुम्हाला. मग नंबर ऑफ मोल कसे काढणार आपण, एखाद्या सबस्टन्स मध्ये आपल्याला नंबर ऑफ मोल शोधायचे असतील तर आपण नंबर ऑफ मोल कसे शोधतो, त्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला दिलेला आहे आपल्याला. टू कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स
ऑफ मोल्स, नंबर ऑफ मोलला आपण काय रीड करतो, स्मॉल एन. त्याला डिनोट कशाने करतो आपण, स्मॉल एन ने. जर आपल्याला कोणत्याही सबस्टन्सचे नंबर ऑफ मोल्स काढायचे असले तर आपण कसे काढतो, मास ऑफ सबस्टन्स इन ग्रॅम्स. म्हणजे मग तुम्हाला जे काही पाणी जर दिलं, मी म्हटलं तुम्हाला 15 ग्रॅम पाणी दिलं किंवा 18 ग्रॅम पाणी दिलं, 18 ग्रॅम पाणी दिलं म्हणजे याचा अर्थ काय, मास ऑफ सबस्टन्स. सबस्टन्स कोण होता, वॉटर. त्याचं मास दिलेलं आहे कशात, ग्रॅम मध्ये, अपॉन मॉलिक्युलर मास ऑफ द सबस्टन्स. ऑफ द सबस्टन्स म्हणायची गरज नाही, तुम्हाला पाहिजे असलं म्हणू शकता ऑफ द सबस्टन्स. मग आपण ह्या फॉर्म्युल्याचा वापर करून काय म्हणतो आपण, मास ऑफ सबस्टन्स इन ग्रॅम अपॉन मॉलिक्युलर मास. ह्या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण काय काढू शकतो, नंबर ऑफ मोल्स काढू शकतो. ठीक आहे. तर हे दोन फॉर्म्युले झाल्यानंतर आपल्याकडे आता पुढची कन्सेप्ट येते, तिला आपण म्हणतो व्हॉट इज मीन बाय अवोगाड्रोज नंबर. अवोगाड्रो कोण होता, त्याचा नंबर म्हणजे काय ते आपण बघू. त्याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, मुव्हिंग नेक्स्ट. आपल्याकडे कोण येते, अवोगाड्रोज नंबर. आता अवोगाड्रो कोण होता, त्याचा नंबर काय भानगड आहे, हे सगळं आपल्याला बघायचंय. ठीक आहे. इन डेप्थ बघू आपण सगळ्या गोष्टींना. फक्त आता हे जे फॉर्म्युले लिहिले ना आपण, ह्या फॉर्म्युल्यांना थोडस जास्त सिरियसली घ्यायचं, अंडरस्टँड करून घ्यायचं आणि मग आपण यांचा उपयोग करायला शिकू. लवकरच आपण याचे आता ह्याच लेक्चरमध्ये आपण त्याचे एक्झाम्पल घेऊ, तेव्हा आपल्या लक्षात येईल की ते फॉर्म्युले सिरियसली किती महत्वाचे होते. पुढची कन्सेप्ट येते आपल्याकडे अवोगाड्रोज नंबर. आता याला खूप लोक वेगवेगळे प्रोनाऊन्स करू शकतात, पण आपण याला काय म्हणायचं, आपण गावाकडची इंग्रजी शिकतोय आणि गावाकडल्या भाषेत सायन्स शिकतोय, याला सिंपली जसं दिसतोय तसंच लिहायला आणि वाचायला शिकायचं. अवोगाड्रोज नंबर, त्याला काय म्हणतो आपण, अवोगाड्रोज नंबर. मग आता अवोगाड्रोज नंबर जो आहे याला काय म्हणायचं बरं, नेमकं कसा आला हा नंबर. मग एक सायंटिस्ट होता अवोगाड्रो नावाचा, त्याला डाऊट पडला काय एक मोल आपण म्हणून राहिलो, एका मोल मध्ये समजा आपण मॉलिक्युलर मास घेतलं डाल्टन मध्ये तेवढं भेटलं. पण जर आपण असं म्हटलं इकडे एक मोल घेतला, तिकडे मॉलिक्युलर मास घेतलं, पण त्याला क्वेश्चन असा पडला का मॉलिक्युलर मास म्हणजे काय, त्याच्यामध्ये येणाऱ्या सगळ्या काही एलिमेंटची काय ॲटॉमिक मासेसची बेरीज आहे. पण त्याने विचार केला का एक मोल म्हणजे मग एका सबस्टन्स मध्ये एका मोल मध्ये किती मॉलिक्यूल प्रेझेंट असतील. मग मी जर असं म्हटलं माझ्याकडे 1 ग्रॅम पाणी आहे, बरोबर. मग 1 ग्रॅम पाणी म्हणजे याचा अर्थ किती म्हणू आपण, सरळ 18 डाल्टन पाणी आहे माझ्याकडे. मग जर 18 डाल्टन माझ्याकडे पाणी आहे, जर आपण असं म्हटलं 1 मोल पाणी आहे, आणि 1 मोल म्हणजे किती आपण म्हटलं होतं, मॉलिक्युलर मास इन डाल्टन, त्याचा अर्थ काय 18 डाल्टन ऑफ वॉटर एवढं माझ्याकडे आहे. पण त्याला प्रश्न असा पडला का 18 डाल्टन नाही लिहायचं मला. तो काय म्हटला, त्याच्या जागी मला पाहिजे वॉटरचे किती मॉलिक्यूल असतील याच्यामध्ये, म्हणजे H2O चे किती मॉलिक्यूल असतील, असा त्याचा क्वेश्चन होता. आणि यासाठी त्याने भरपूर, आपण काय म्हणतो आपल्या भाषेत सांगायचं ठरलं तर, त्याने खूप सारं बेरीज वजाबाकी ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन सगळं केलं आणि त्याला एक नंबर मिळाला आणि त्याने त्या नंबरला नाव दिलं अवोगाड्रोज नंबर. तो नंबर काय दाखवतो, कोणत्याही सबस्टन्स मध्ये 1 मोल घ्या, 1 मोल मध्ये किती मॉलिक्यूल असतात असा त्याचा नंबर त्याने मिळवला. कसा मिळवला काय तो आपला विषय नाहीये. त्याने जो नंबर मिळवला त्याला आपण काय सांगतो, सरळ सरळ अवोगाड्रो नंबर म्हणजे काय आपल्याकडे, इट इज द नंबर ऑफ मॉलिक्यूल्स in 1 mole of substance. 1 mole of substance. आता सिंपली बघा, 1 मोल तुम्हाला कोणताही सबस्टन्स दिला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ मॉलिक्यूल जर काढायचे असले तर आपण काय म्हणणार, 1 मोल आहे सर, तेवढा मोल म्हणजेच काय अवोगाड्रो नंबर. तर आपण सिंपली काय म्हणणार 1 इंटू अवोगाड्रोज नंबर. मग आता समजून घेऊ आपण, ह्या अवोगाड्रो नंबरला जेव्हा दाखवलं जातं ना, त्याला कशाने दाखवलं जातं, इट इज डिनोटेड बाय, याचा सिंबल काय असतो बघा, इट इज डिनोटेड बाय कॅपिटल N त्याच्या बेसला A,
त्याला आपण काय म्हणतो रे, सबस्क्रिप्ट. वरती असतं त्याला काय म्हणतो, सुपरस्क्रिप्ट. याला ॲव्होगाड्रो नंबरला कशाने दाखवलं जातं, NA. आणि ॲव्होगाड्रो नंबरची जी व्हॅल्यू असेल ना, ती तोंड पाठ करून ठेवायची. 10वी 11वी 12वी सगळीकडे उपयोगी पडणार आहे आपल्याला. द व्हॅल्यू ऑफ ॲव्होगाड्रोज नंबर मी शॉर्ट मध्ये लिहितो, त्याला आपण काय म्हणतो, NA इज इक्वल टू, कायमचीच पाठ करून ठेवायची. काय असते ती, 6.022 पॉईंट मोठा काढतो थोडं दिसावं म्हणून, 6.022 इंटू 10⁻23. आणि हा नंबर आहे म्हटलं, याला काय युनिट येईल का, अजिबात नाही. मग हा काय आपल्याकडे NA ची व्हॅल्यू असेल, ही आपल्यासाठी खूप 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 इम्पॉर्टंट असेल. तुम्हाला वर्षानुवर्ष वापरायची आहे. त्याच्यामुळे ॲव्होगाड्रोज नंबरची जी व्हॅल्यू आहे ना, तिला कायमचं तोंडपाठ करून टाकायचं. याच्यावरती काय येतं ना तुम्हाला, फिल इन द ब्लँकचा क्वेश्चन येतो. द ॲव्होगाड्रोज नंबर, त्याची व्हॅल्यू काय आहे आपल्याला ते विचारलं जातं फिल इन द ब्लँक साठी. याच्यावरती काय बनतो ना, आपण सांगतो, मी तुमच्यासाठी इथं मेन्शन करून ठेवतो. याच्यावर काय बनतो आपल्याकडे, MCQ, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. ठीक आहे, मग MCQ बनतो याच्यावरती, किंवा आपल्याला प्रॉब्लेम सोडवण्यामध्ये पण वापरायचंय. मग मला एक सांगा आता, आपण काय म्हटलं होतं, इट इज द नंबर ऑफ मॉलिक्युल्स. मग आपण काय सांगू शकतो, याच्यावरून एक फॉर्म्युला बनतो की नाही आपल्याकडे. कोणताही सबस्टन्स दिला तुम्हाला, त्याचं काय पाहिजे आपल्याला, नंबर ऑफ मॉलिक्यूल पाहिजे. तर मला काय करावं लागेल बरं, आपण म्हटलं होतं नंबर ऑफ मॉलिक्यूल इन 1 मोल. मग आपण असं म्हणू की नाही, नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन अ सबस्टन्स, नंबर ऑफ मॉलिक्यूल जर काढायचे असले तुम्ही कसे काढणार, इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स. आपण म्हटलं ना, एका मोल मध्ये एवढे असतील 6.022. एक मोल म्हणजे काय, आपला ॲव्होगाड्रो नंबर. मग आपण काय म्हणणार, जेवढे मोल असतील तेवढ्यांना मल्टिप्लाय बाय करू काय, इनटू ॲव्होगाड्रोज नंबर. आणि हा फॉर्म्युला वापरल्यानंतर आपल्याला काय मिळतं, नंबर ऑफ मॉलिक्युल्स. तुम्हाला बघा, मोल्स मधून मॉलिक्यूल मध्ये जायचं असेल, किंवा आपण काय होतं, नंबर ऑफ मॉलिक्यूल काढायचे असतील तर कसे काढतो आपण, सगळ्यात आधी आपल्याला नंबर ऑफ मोल काढावे लागतील. ते काढल्यानंतर आपल्याला त्यांना ॲव्होगाड्रो नंबरने मल्टिप्लाय करावं लागेल, आणि आपल्याला काय मिळेल, नंबर ऑफ मॉलिक्यूल मिळेल. ठीक आहे, तर हे 2 फॉर्म्युले आपल्यासाठी गरजेचे आहेत, एक व्हॅल्यू आणि एक फॉर्म्युला. आता आपण बघा याचे काही एक्झाम्पल घेऊ. ओके, पहिलं एक्झाम्पल घेऊ आपण. सिंपल टर्म चालू आहेत बघा व्यवस्थित. हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, ॲव्होगाड्रो नंबर आहे आपल्याकडे. नंबर ऑफ मोल्स कसा काढायचा तो फॉर्म्युला आहे आपल्याकडे, काय, मास इन ग्रॅम अपॉन मोलर मास. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला आता यूज करायच्यात. तर ज्याच्यापासून आपल्याला काय असेल, आता 1-2 न्यूमेरिकल घेऊ आपण, आणि एखादं तुम्हाला होमवर्क साठी देऊ, जेणेकरून तुम्ही आन्सर कमेंट मध्ये पोस्ट कराल त्याचं. ठीक आहे, सध्या तरी आता काही काम नव्हतं आपल्याला, फळा पुसता व्हिडिओला लाईक करा. लाईक न करता जाणारेच मेंबर भेटतायत सगळे आपल्याला. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून असंच तुमच्यासाठी नवीन लेक्चर आणि रोज आपण काय म्हणतो लेक्चर टाकण्याचा आपला प्रयत्न असेल. मग आपल्याला क्वेश्चन आहे, हाऊ मेनी मॉलिक्युल्स आर देअर. क्वेश्चन आहे आपल्याकडे, हाऊ मेनी मॉलिक्युल्स आर देअर in 66 ग्रॅम ऑफ CO2. मग आपल्याला बघा क्वेश्चन असा आहे, 66 ग्रॅम तुम्हाला काय दिलाय आपल्याला, कार्बन डायऑक्साईड, आणि त्याच्यामध्ये किती मॉलिक्यूल आहेत हे आपल्याला विचारले. मग आता याला सोडवायला घ्यायचं म्हटल्यानंतर आपण काय म्हणणार, सगळ्यात पहिलं आपल्याला दिलेल्या गोष्टी आधी लिहून घ्यायला शिकायचं. गिवन काय आपल्याकडे मास दिलेलं आहे आपल्याला, मास ऑफ CO2 किती दिलं ते, 66 ग्रॅम्स. ठीक आहे, काय शोधायचं आपल्याला, टू फाइंड, कोण शोधायचं आहे आपल्याला, मॉलिक्युलचा नंबर शोधायचा आहे, नंबर ऑफ मॉलिक्युल्स.
मग आपल्याकडे फॉर्म्युला कोणता आहे? आपल्याकडे बघा फॉर्म्युला कोणता आहे आपल्याकडे? पहिलं आपल्याला काय काढावं लागेल बरं? नंबर ऑफ मॉलिक्यूल काढायचे तर काय काढावं लागतं? नंबर ऑफ मोल काढावे लागतात. पहिला फॉर्म्युला आपण वापरणार कोणता? नंबर ऑफ मोल्स. त्यांना कशा दाखवतो आपण? स्मॉल एन. कसे काढतो आपण? मास ऑफ सबस्टन्स, मास इन ग्रॅम शॉर्ट लिहितो मी आता, अपॉन मॉलिक्युलर मास. तुमच्या लक्षात आलं का? आपल्याला मॉलिक्युलर मास पण काढावं लागेल CO2 चं. लास्ट लेक्चर काढलेलं आहे आपण, तरी परत एकदा काढू आपण. दुसरा फॉर्म्युला कोणता वापरायचा आपल्याला? नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल टू काय येतं आपलं? नंबर ऑफ मोल्स. त्याला आपण काय म्हणू? N इंटू अवोगाड्रोज नंबर Na. हे दोन फॉर्म्युले वापरायचे आहेत आपल्याला. मग आपण पटपट सुरू करू आता. सगळ्यात पहिलं आपल्याला काय शोधायचंय? मॉलिक्युलर मास ऑफ CO2. मग बघा बरं, मॉलिक्युलर मास कसं काढतो आपण? ऑफ CO2 इज इक्वल टू कसं काढतो आपण? CO2 मध्ये C आलाय. C म्हणजे कोण आहे आपला? कार्बन प्लस ऑक्सिजन आलाय. किती वेळा आला? 2 वेळा. 2 इंटू O. म्हणजे याला कसं लिहू आपण? कार्बनचा ॲटॉमिक मास किती आहे? 12 प्लस ऑक्सिजनचं किती? लास्ट टाइम सांगितलं होतं 16. ते किती वेळा येतंय? 2 वेळा. प्लस 2 इंटू 16. मग याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर किती येईल आपल्याकडे? 12 प्लस 32. एक स्टेप गाळून टाकू. किती येईल? 44. ठीक आहे. मग हे आलं आपल्याकडे मॉलिक्युलर मास. मग आता मॉलिक्युलर मास आहे आपल्याकडे. मास ऑफ सबस्टन्स दिलेलं आहे. आपण काय काढू शकतो? नंबर ऑफ मोल्स काढू शकतो. मग आपण काय म्हणणार? नाव याला डिव्हिजन क्रिएट करू. नाव नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू, मला सांगा नंबर ऑफ मोलचा फॉर्म्युला आहे मास इन ग्रॅम. किती दिले? 66 ग्रॅम अपॉन मॉलिक्युलर मास दिलेलं आहे आपल्याला. किती दिलंय? आत्ताच काढला आपण 44. डिव्हिजन करा. काय सांगतो आपण? काय करता येईल? 11 चौक 44, 11 सक 66. परत याला डिवाइड करा. 2 6 आणि 2 2 जार 4. 3/2. 3 चे अर्धे किती होतात? नंबर ऑफ मोल N इज इक्वल टू किती येतील? 1.5. 30 च्या निम्मे 15 म्हणजे 3 च्या निम्मे किती? 1.5. कॉमन सेन्स. ओके. तर आता आपल्याला नंबर ऑफ मोल मिळाले. आपल्याला काय काढायचंय? नंबर ऑफ मोल मिळाले. नंबर ऑफ मॉलिक्यूल काढायचे. कसे काढणार आपण? N भेटल्यानंतर N इंटू Na करायचं आपल्याला. मग आपण काय होणार? नंबर शॉर्ट मध्येच लिहू आपण NO डॉट नंबर ऑफ मॉलिक्युल्स. कसे काढतो आपण? N इंटू Na. व्हॅल्यूज टाका याच्यामध्ये. N किती आपला? 1.5 इंटू Na किती आहे? मागाशी सांगितलं, पाठ करून ठेवायचा. 6.022 इंटू 10⁻23. मल्टिप्लाय करून घ्या. किती येईल? 15 सक 90. 15 6 जार 90. बरोबर. मग आपलं किती यायला पाहिजे? 9 पॉईंट समथिंग येईल आपला आन्सर. 9.033. 9.033 इंटू 10⁻23. त्याला हातच लागणार नाही, असाच राहील. मग आपण काय म्हणणार? हे आपला आन्सर असेल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. मग आता आपल्याला आन्सर डिस्क्लोज करायचं. मग आपण काय म्हणणार? देअरफॉर काय म्हणणार आपण? 66 ग्रॅम ऑफ CO2 कंटेन्स. किती मॉलिक्यूल मिळाले आपल्याला त्याच्यामध्ये? 9.033 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स ऑफ CO2. हे आपलं आन्सर असेल. मग बघा कसं सोपं होतं. आपल्याकडे एकच गोष्ट दिलेली होती आपल्याला. त्यांनी काय? सबस्टन्सचं मास दिलेलं होतं. दुसरी गोष्ट आपल्याला काढता येत होती. काय? सबस्टन्सचं मॉलिक्युलर मास काढता येत होतं. मास होतं, मॉलिक्युलर मास होता. आपण काय काढून घेतलं? नंबर ऑफ मोल्स काढून घेतले. नंबर ऑफ मोल मिळाले तर नंबर ऑफ मोलला काय केलं आपण? अवोगाड्रो नंबरने मल्टिप्लाय केलं. काय मिळालं आपल्याला? नंबर ऑफ मॉलिक्युल्स. स्टेप बाय स्टेप ब्रेकडाऊन समजून घ्यायचं. स्क्रीनशॉट घ्या, व्यवस्थित लिहून काढा. आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ आणि मग एक तुम्हाला करायला देऊ. ओके. आता पुढचं एक्झाम्पल घेऊ आपण. हे मला असं वाटतं बाकीचं मॅटर ठीक आहे. चला जाऊ दे, इरेज करून टाकू आपण. फॉर्म्युला वगैरे परत लिहू आपण.
किंवा नाही लिहिलं तरी चालेल. आता एकदा लिहिलं ना पूर्ण डिटेल, पुढच्या वेळी आपल्याला काय सरळ सरळ नंबर ऑफ मॉलिक्युल शोधायचे, शोधून घेऊ आपण, काय अडचण नाही. एक्झाम्पल चेंज करू आपण आता, थोडस फॅमिलियर ओळखीचं आणि सोपं एक्झाम्पल घेऊ आपण. 66 ग्रॅम होते ना इथं, मग आपण इथं काय करू, 66 ऐवजी 36 ग्रॅम घेऊ. 36 ग्रॅम्स ऑफ H2O वॉटरचे घेऊ. 36 ग्रॅम काय दिलं तुम्हाला, मास ऑफ इथं CO2च्या जागी कोण येईल आपला H2O. किती मास दिलं वॉटरचं आपल्याला, 36 ग्रॅम, 36 ग्रॅम. ठीक आहे. आणि आपल्याला विचारलं नंबर ऑफ मॉलिक्यूल काढा. कसे काढणार, सगळ्यात पहिलं काय लागेल आपल्याला, सोल्युशन जर घेतला आपण तर काय सांगतो आपल्याला काय लागेल बरं, सगळ्यात पहिलं वॉटरचं मॉलिक्युलर मास लागेल. मग आपण काय म्हणणार, आता मी डायरेक्ट शॉर्ट मध्ये आन्सर लिहितोय, तुम्हाला मात्र स्टेप बाय स्टेप जसं आपण मगाशी सोडवलं तसं सोडवावं लागेल. मॉलिक्युलर मास ऑफ वॉटर कसं काढणार आपण, H किती वेळा आहे आपल्याकडे, 2 टाइम्स H2 आहे ना, मग आपण काय म्हणणार 2 टाइम्स H आहे प्लस कोण आहे आपल्याकडे 1 टाइम्स O असेल आपल्याकडे. O आहे हा, 0 नाहीये. मग याच्यात ऍडिशन करून घ्या, 2 इंटू H किती आपल्याकडे मॉलिक्युलर मास 1 प्लस 1 इंटू ऑक्सिजनचा मॉलिक्युलर मास किती, सॉरी ऍटॉमिक मास किती आपल्याकडे 16, मल्टिप्लिकेशन करून घ्या 2 प्लस 16 किती मिळेल आपल्याला 18. म्हणजे आपल्याला काय मिळालं, मॉलिक्युलर मास ऑफ वॉटर. लास्ट लेक्चर पण काढलं होतं आपण. ठीक आहे. मग आता आपण काय काढू याच्यावरून, नंबर ऑफ मोल्स काढू शकतो ना, नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर. कसे काढतो बरं आपण, मास अपॉन मोलर मास. मास किती दिलंय आपल्याला 36 ग्रॅम अपॉन मोलर मास किती आला आपलं 18. मग डिव्हिजन करून घ्या, 18 1 जार 18, 18 2 जार 36. एन किती आला आपल्याकडे, एन इज इक्वल टू 2. म्हणजे नंबर ऑफ मोल किती आले आपले 2. बरोबर ना, नंबर ऑफ मोल किती आले 2. नंबर ऑफ मोल भेटलं, आता नंबर ऑफ मॉलिक्यूल काढणं किती सोपं आहे. मग आपण काय सांगतो, नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ वॉटर कसे काढणार आपण, N मल्टिप्लाइड बाय NA. N कोण आहे आपला नंबर ऑफ मोल, NA कोण आहे आपला अवोगाड्रो नंबर. व्हॅल्यूज टाका, 2 इंटू 6.022 इंटू 10 टू द पॉवर 23. फाईन. सरळ सरळ 2 ने मल्टिप्लाय करा, 2 6 जार 12.20 जार 0, 2 2 जार 4, 2 2 जार 4, सॉरी 044 येईल ना, 044 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स. हे होतं आन्सर. पण आन्सर कसं लिहायचं, स्टेटमेंट मध्ये आपण काय म्हणणार सरळ सरळ, देअरफॉर 36 ग्रॅम्स ऑफ वॉटर कंटेन्स किती मिळतात आपल्याला 12.044 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स. हे होतं आपल्याकडे फायनल आन्सर. आता बघा 2 प्रॉब्लेम घेतले आपण, तिसरा मात्र तुम्हाला घरी करता यायला पाहिजे. सोपा ठेवू आपण, अवघड नाही ठेवणार याला. याचा आन्सर तुम्ही कमेंट मध्ये लगेचही कळू शकता. एखाद्याला वाटलं नाही सर मला सोडवत नाही बसायचं, मला तोंडी कळलं आता हे सगळं, मी ओरली आत्ताच्या आत्ता तुम्ही प्रॉब्लेम लिहिलं मी आन्सर पण देऊ शकतो. लगेच कमेंट मध्ये आन्सर पोस्ट करू शकता. प्रॉब्लेम तुमच्यासाठी असेल. आता आपण याला काय म्हणू, होमवर्क. होमवर्क मध्ये टाकू याला. मी इथं अमाऊंट बदलतो, फक्त वॉटर ठेवतो, फक्त वॉटरच बघ घेऊ आपण एक्झाम्पल. होमवर्क साठी तुम्हाला काय असेल आता, होमवर्क HW होमवर्क. होमवर्क साठी काय असेल, हाऊ मेनी मॉलिक्युल्स आर देअर इन 72 ग्रॅम्स ऑफ वॉटर. 72 ग्रॅम मध्ये किती मॉलिक्युल असतील हे कमेंट मध्ये कळवायचे. ठीक आहे. सो दॅट्स इट फॉर टुडेज लेक्चर. फार तर अजून 2 लेक्चर मध्ये आपला चॅप्टर पण संपेल. चॅप्टर संपल्यानंतर याची एक्सरसाइज घ्यायचा पण ट्राय करू आपण. तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही अशी आपण खात्री करू. सगळ्यात महत्वाचं, नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. जुने असाल तर व्हिडिओ खाली लाईकचं बटन असेल त्याला प्रेस करा. आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि हा होमवर्क याचा काय आन्सर येतं ते मला कमेंट मध्ये नक्की कळवा. ओके देन, कीप स्टडिंग अँड कीप ग्रोइंग.